संधी होत असेल तर ती अंतःसंधी असते. कळले का? याचे एक्झाम्पल घेऊ आपण. 29 अधिक दीर्घ बरोबर आहे. मग हा प्रत्यय झाला का नाही? हा झाला प्रत्यय आणि हा काय झाला? शब्द. त्याचं एक पद. बरोबर आहे का? मग याच्यातला स आणि याच्यातला ई काय होईल रे? जर पहिल्या शब्दातला पहिले वर्ण आला असेल, व्यंजन आला असेल आणि एखाद्या व्यंजनाच्या पुढे जर स्वर आला असेल तर ते एकत्र येतील का? त्यांच्यात काही बदल होईल का? नाही. फक्त त्या पुढच्या स्वराचं जे चिन्ह असेल ते पहिल्याला प्राप्त होईल. बरोबर आहे. मग इथं काय होईल रे? कळले का? समजले? परत अजून एखादं एक्झाम्पल. भाषा भास अधिक पाणी. आता इतकं गडबड होत. भाषा शब्द कसा आहे? पहिल्यातला श आणि दुसऱ्यातला एकत्र आले काय म्हणला? श म्हणला. बरोबर आहे का? मात्र इथं नळाचं न आहे का रे? मात्र इथं येतं ना चालू भाष न. जर नळाच्या न पूर्वी जर श किंवा र येत असेल तर नळाचा न हा पानाचा बनत असतो. काय येत असेल? नळाच्या न पूर्वी काय येत असेल? श किंवा र जर येत असेल तर नळाचा न हा पानाचा बनत असतो. कळले का? समजलं? आता हे कुठे सांगितलं अजून मी तुम्हाला अयादी आदेश स्वर संधीमध्ये. तिथे मी तुम्हाला याच्या कन्सेप्ट लिहून देईल. नळाच्या न पूर्वी जर मध्ये मृदू वर्ण येत असेल लगेच आणि त्याच्या पूर्वी जर श किंवा र येत असेल तरी पण नळाचा न बाणाचा बनतो. पण मध्ये येणारा वर्ण हा मृदू पाहिजे. कठोर चालणार नाही. काय पाहिजे? मृदू असेल आणि त्याच्या पूर्वी पण येत असेल एखादा श किंवा र तरी तो नळाचा न काय बनत असतो? बाणाचा तयार होत असतो.